हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी कुकरच्या 2 शिट्यांमध्ये झटपट तयार होणाऱ्या नारळी भाताची रेसिपी शेअर केली आहे। ओल्या नारळाचा चव, गूळ, बासमती तांदूळ वापरून केलेला हा नारळी भात छान सुगंधी आणि स्वादिष्ट झाला होता। प्रेशर कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा नारळी भात करायचा मी प्रयत्न केला आहे। त्याच्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले होते आणि तांदूळ 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले होते। अशा प्रकारे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे भात छान फुलून आला होता। आता गॅसवर एका कुकरमध्ये 1 मोठा चमचाभर तूप घ्यायचे आहे। या भातासाठी शक्यतो तूपच वापरायचे आहे, तुपामुळे खूप छान सुगंध आणि चव भाताला येते। आता याच्यामध्ये 1/2 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा घालायचे। लवंग तुपात घातल्यानंतर जरा काळजी घ्यायची आहे, ती कधीकधी तडतडून बाहेर येण्याची शक्यता असते। आता तुपावर मी ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते। ड्रायफ्रूट्समध्ये मी 5-6 बदामाचे काप घेतले होते, 5-6 काजूचे काप आणि 7-8 मनुका घेतल्या होत्या। त्या हलक्याशा आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहेत। तुपावर परतल्यामुळे ड्रायफ्रूट्ससुद्धा खमंग लागतात। आता जो भिजवून ठेवलेला तांदूळ होता त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला तुपावर तो छान परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं तुपावर अगदी हलक्या हाताने तांदूळ परतून घ्यायचे आहेत। मी दुसऱ्या गॅसवर तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करायला ठेवलं आहे। मी इथे 1 वाटी तांदूळ वापरला होता, त्याच्यामुळे 2 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलं आहे। गरम पाणी आपण या भातात घालणार आहोत। आपण इथे पाण्याऐवजी 2 वाट्या नारळाचं दूधसुद्धा वापरू शकतो। तांदूळ परतल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 वाटी किसलेलं ताजं ओलं खोबरं घातलं होतं। खोबरं आता जास्त परतायचं नाही आहे, अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला फक्त ते परतून घ्यायचं आहे। 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी ओलं खोबरं याच्यासाठी 1/2 ते 1 वाटी आपल्याला किसलेला गूळ घ्यायचं आहे। गुळाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। इथे मी गूळ किसून घेतलं आहे, जेणेकरून गरम पाणी घातल्यानंतर तो लगेचच भातात मिक्स होईल। इथे पिवळसर गूळच वापरायचा आहे, काळा गूळ आपल्याला वापरायचा नाही आहे। रंगासाठी मी इथे हळद घातली नव्हती, तर पिवळा गूळ आणि केशर घातलेलं दूध याच्यामुळेच भाताला छान सोनेरी पिवळसर रंग आला होता। गोड पदार्थ आहे त्याच्यामुळे 1/2 चमचापेक्षा पण कमी मी इथे मीठ घालून घेतलं आहे। आता सगळं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जे पाणी गरम करत ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे। गूळ छान सगळ्या भातामध्ये मिक्स झाला आहे, विरघळला गेला आहे। आता याच्यामध्ये 10-12 केशराच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या घातल्या आहेत। दुधात भिजवलेलं केशर व्यवस्थित भातात मिक्स करून घेतलं आहे। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1/2 चमचा वेलचीची पूड आणि अगदी किंचितशी जायफळाची पूड घातली होती। आता व्यवस्थित सगळं भातात पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्यांमध्ये छान भात शिजून तयार झाला होता। कुकरमधला पूर्ण प्रेशर गेल्यानंतर झाकण उघडलं होतं। काट्याच्या साहाय्याने भात थोडासा मोकळा करून घेतला होता। अगदी कोरडासुद्धा नाही आणि अगदी मऊ चिकचिकीतसुद्धा नाही, व्यवस्थित दाणेदार सुगंधी असा नारळी भात बनून तयार झाला होता। खाली कुकरला अजिबात भात लागला नव्हता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी घरचर्चा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।